सांगोला येथील मोहन हॉस्पिटलमध्ये वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या सफाई कामगार महिलेवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगोला येथील मोहन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका आजारी व वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र सफाई कामगार महिलेने लबाडीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोपट भानुदास लवटे वय 46 राहणार निजामपूर तालुका सांगोला यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी यांच्या आईवर 27 डिसेंबर 2025 पासून मोहन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। 29 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 9:15 दरम्यान रेश्मा संतोष कांबळे राहणार शिवाजी कॉलनी मिरज रोड सांगोला मूळ राहणार मलमेवाडी मिरज ही महिला सफाई कामगार म्हणून काम करत असताना फिर्यादी यांच्या आईला बाथरूम मध्ये घेऊन गेली। तिच्या आजारपणाचा व वयोवृद्धतेचा गैरफायदा घेत तिने गळ्यातील सुमारे 1.5 तोळे वजनाचे अंदाजे 60,000 रुपये किमतीचे सोन्याचे मणिमंगळसूत्र कापून चोरून नेल्याचा आरोप आहे। या घटनेप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोसले करीत आहेत।